नमस्कार, आपण पाहत आहे भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. ते विधान भवनात संजय राऊत अडचणीत येणार, गृहराज्यमंत्री म्हणाले तर गुन्हा दाखल करू. महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना मनसे यांच्यात जागा वाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात आल्या. मुंबई महत्वाची आहे. काल आमची सविस्तर चर्चा झाली. या चर्चेला बहुतेक आज पूर्णविराम लागेल. काल संध्याकाळी मनसे नेते आणि शिवसेनेचे नेते अंतिम हात फिरवण्यासाठी बसले होते. त्याशिवाय ठाणे, पुणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक इथेही चर्चा अंतिम टप्प्यात आहे. येत्या 1 ते 2 दिवसात सगळे झाल्यावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रितपणे युतीची घोषणा होऊ शकते. काही झालं तरी आमच्यात विसंवाद आणि गोंधळ नाही, अशी माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाबाबत केलेली विधानं वादग्रस्त ठरत असल्याचं दिसतंय. निवडणूक आयोग हरामखोर असल्यामुळे पक्षांतर बंदी कायदा जो बनवलाय त्याची अंमलबजावणी होत नाही. भारतीय घटनेतील पक्षांतर बंदी कायद्याच्या 10व्या शेड्यूलनुसार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले 40 ते 42 लोक अपात्र ठरायलाच पाहिजे. हे संविधानात असतानाही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न निवडणूक आयोगाने केला, देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने केला. अशा वेळेस कायदा काय करणार? कायदा यांच्या कोठीवर नाचतोय आणि ते दौलत जादा करतात, या शब्दात संजय राऊतांनी हल्लाबोल केला. यावर गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी प्रतिक्रिया देताना इशारा दिला, निवडणूक आयोग ही स्वतंत्र स्वायत्त संस्था आहे. या संस्थेवर चुकीच्या पद्धतीनं कुणीही ताशेर ओढता कामा नये. अशा पद्धतीचे शब्द प्रयोग करून एखाद्या स्वायत्त संस्थेचा, जी आपल्या देशातील एक स्वायत्त संस्था आहे, त्या संस्थेवर अशा पद्धतीनं ताशेर ओढणं योग्य नाही. जर कुणी तक्रार केली तर ती घेतली जाईल आणि चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिला. दरम्यान शिंदे सेना अमित शहाची टेस्ट ट्यूब बेबी आहे, त्यांचा नैसर्गिक जन्म नाही. निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्टाचे डॉक्टर यांनी एकत्र येऊन तुम्हाला जन्माला घातलंय. तुमची व्यवस्था तात्पुरती आहे, त्यामुळे शिवतीर्थावर आम्ही सभा घेणार अशी गर्जना करू नका, अशी टीका संजय राऊतांनी केली.